मी मॅरेज स्पेशल झालेले आहे. आत्ताच सकाळपासून ऐश्वर्या मला तेच म्हणते की मला असं खूप फिलिंग आहे की मी आई कुठे काय करते मध्ये येणार आहे, मी आई कुठे काय करते. म्हटलं प्लीज आहे, कारण संजनासाठी तिथे कोणीच नाही, अनिरुद्ध सोडल्यास. कुठल्याही सेटवर गेली तरी संजना संजनाच म्हणून जाते. म्हणजे हे मी माझ्या सिरियलमध्ये पण हे म्हणते की लग्न कोणाचंही असलं तरी लग्न दडणार संजना. जर कोपरापासून मेहंदी काढू देणार असाल तर मी मेहंदी काढते, नाही तर माझ्या हातावर मेहंदी काढायची नाही. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, जानकी आणि ऋषिकेशचं लग्न आहे आणि या लग्नासाठी खास पाहुणी आलेली आहे. रुपाली माझ्यासोबत आहे. म्हणजेच संजना. कशी आहेस? मस्त. खूप सुंदर दिसतेस नेहमीप्रमाणेच. कानातले खूप सुंदर दिसत आहेत यात. लुक छान आहे. आणि आई कुठे काय करते या मालिकेतून डायरेक्ट इकडे एंट्री. नेहमीच तुला बोलवतात आणि आजही तुला बोलवलंय. काय सांगशील? मी मॅरेज स्पेशल झालेले आहे. गेल्या वेळी सुद्धा ऐश्वर्याच्या लग्नासाठी आले होते आणि आता ऋषिकेश आणि जानकीच्या लग्नासाठी आले. पण आता काहीतरी वेगळं संजना आले म्हणजे काही अशीच येत नाही ती. सो काहीतरी ट्विस्ट घेऊन येते ती. सो लेट्स सी. मलाही बघायचं आहे, कारण मी आले तो मी जरा बघतेच आहे की काय चालू आहे काय नाही. सो मज्जा येणार आहे आणि प्रेक्षकांनाही बघायला मज्जा येणार आहे. पण किती छान वाटतं जेव्हा आपल्याला बोलवतात समोरचे किंवा सेटवर किंवा नेहमी आपल्याला बोलवतात की हे किती छान वाटतं. खरंच छान वाटतं. म्हणजे स्टार प्रवाह कायम हे म्हणतं की आमचा एक परिवार आहे आणि परिवारात न दुसऱ्या परिवारात जेव्हा आपण येतो तेव्हा खरंच छान वाटतं. कुटुंब मोठं होतं असं वाटतं. म्हणजे आत्ताच सकाळपासून ऐश्वर्या मला तेच म्हणते की मला असं खूप फिलिंग आहे की मी आई कुठे काय करते मध्ये येणार आहे, मी आई कुठे काय करते. म्हटलं प्लीज आहे, कारण संजनासाठी तिथे कोणीच नाही, अनिरुद्ध सोडल्यास. तर म्हटलं ये बहीण म्हणून, मला लागणार आहे तुझी गरज. एक बहीण जी आहे ती US ला सेटल आहे, त्यामुळे तू इथल्या इथे ये म्हणलं भेटायला मला. सो लेट्स सी. पण छान वाटतं अगं की पुन्हा आपल्याला जेव्हा बोलवलं जातं तेव्हा बरं वाटतं की म्हणजे आपण आधी जे काम करून गेलोय ते कुठेतरी पसंतीस पडलेलं आहे, कुठेतरी आवडलंय, त्यामुळे आपल्याला पुन्हा बोलवलं जातं. सो ही फिलिंग खरंच खूप छान आहे. कुठल्याही कलाकाराला जर तू विचारलंस तर ही फिलिंग खूप छान आहे. संजना अशीच येत नाही. संजना काहीतरी ट्विस्ट घेऊन येते आणि तसाच ट्विस्ट असणार आहे. ट्विस्टबद्दल काय सांगशील? आणि तो ट्विस्ट ऐश्वर्यासोबत असणार आहे तुझा? हो, तो ऐश्वर्यासोबत असणार आहे, कारण गेल्या वेळी सुद्धा ऐश्वर्यासोबतच असं सगळं काहीतरी केलं होतं आणि यावेळी सुद्धा असं आहे. पण ट्विस्ट मी तुला नक्कीच सांगणार नाही. ते अजिबातच अलाउड नाही आहे, नाहीतर म्हणजे मारतीलच आता तुला. आम्हाला नाही. पण नाही, त्यासाठी मला असं वाटतं क्युरिओसिटी तशीच ठेवणं गरजेचं आहे. प्रेक्षकांना ते एपिसोड्समध्ये बघायला मजा येईल. सो 7:30 वाजता बघा घरोघरी मातीच्या चुली, स्टार प्रवाहावर. जानकी आणि ऋषिकेशच्या लग्नात तू आली आहेस. त्यांना गिफ्ट द्यायचं असेल तर तू काय गिफ्ट देशील? संजना काय गिफ्ट देणार? टेन्शन. खूप सारं स्ट्रेस आणि असं सगळं देऊन जाणार आहे संजना. संजना आली हेच खूप गिफ्ट आहे, खूप मोठं गिफ्ट आहे अगं त्यांच्यासाठी. ते बघूनच अरे बापरे असं वगैरे होणार आहे. सो हेच खूप मोठं गिफ्ट आहे. सुंदर हेअरस्टाईल वगैरे केली आहे. जेव्हा दुसरीकडे येतो तरीही तसाच त्या टाईपमधला लुक असतो किंवा अजून छान छान आपल्याला नटवतात. ती फिलिंग कशी आहे? आणि छान हेअरस्टाईल केली आहे, काय सांगशील? नाही, संजना कायम अशीच असते आणि अशीच दिसेल ती कायम तुम्हाला, कारण कुठल्याही सेटवर गेली तरी संजना संजनाच म्हणून जाते. त्यामुळे इथे जरी आली तरी तिचं एक वेगळं स्टाईल आहे. म्हणजे आता मेहंदीचा सिक्वेन्स आहे, सगळ्यांनी हिरव्या साड्या नेसल्यात पण संजना वेगळी आहे. त्यामुळे संजनाने ही साडी नेसलेली. त्यामुळे माझं असं होतं की हां तुम्ही नेसा हिरव्या, मला नाही, मी आपलं काय. त्यामुळे एक्झॅक्टली. त्यामुळे तिची हेअरस्टाईल म्हण, तिची साड्या म्हण, तिचं काय ज्वेलरी म्हण, या सगळ्या गोष्टी फार आमच्या क्रिएटिव्हने सेट करून ठेवलेल्या आहेत. त्याच मी कॅरी फॉरवर्ड करते आणि मला खूप छान वाटतं. मला पर्सनली सुद्धा रुपाली म्हणून मला नटायला छान वाटतं आणि संजनाला ही लिबर्टी मिळते की तिला ज्या पद्धतीने नटायचं त्या पद्धतीने नटता येतं. म्हणजे हे मी माझ्या सिरियलमध्ये पण हे म्हणते की लग्न कोणाचंही असलं तरी लग्न दडणार संजना. तसं आता ह्यांच्या इकडे पण तेच आपण म्हणूयात. कुणाचंही लग्न असू देत नटणार संजना. स्टार प्रवाहाच्या सिरियल्स ज्या आहेत जितक्या, कुणाचंही लग्न असू देत संजना नटणार बस. लास्ट टाइम यशचा इंटरव्ह्यू आठवतो मला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये तू हे वाक्य म्हणालेलीस की कुणाचंही लग्न असू देत नटणार संजना. बरं, आता मेहंदीचा सोहळा आहे. मेहंदी काढायला रुपालीला किती आवडतं? रुपालीला प्रचंड आवडते मेहंदी काढता येते काढायला. का पण? ऑफकोर्स काढता येते. म्हणजे
शूटच्या निमित्त म्हणजे शूट असतं आणि नाही 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 मी काढते. म्हणजे मला जर समजा 2-3 दिवसाचा गॅप असेल आणि काही सण असेल तर मी मेहंदी काढते. म्हणजे मग मी तो विचार नाही करत की यार कंटिन्युटीमध्ये वगैरे मी काढते, कारण मला आवडतं. मला गजरे माळायला आवडतं, मला मला टिपिकल सगळ्या गोष्टी करायला आवडतं. म्हणजे नटायचं तर प्रॉपर पूर्ण नटायचं, नाहीतर मग नटायचं नाही. म्हणजे हे रुपालीचं म्हणणं झालं. सिरियलमध्ये थोडेसे तुमच्या कॅरेक्टरनुसार तुम्हाला नटावं लागतं, पण पर्सनली मला फुल ऑन नटायला आवडतं. त्यामुळे मेहंदी वगैरे मला प्रचंड आवडते काढायला. आता इथे जर त्यांनी सांगितलं की शगुनची थोडीशी काढा, तर ती मी काढून जाईल. मग तिकडे म्हणजे बघा म्हणजे काय आता काढली असं वगैरे, पण मला आवडते मेहंदी काढायला. अरेबियन मेहंदी आवडते नाही 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 नाही. म्हणजे मला आठवतंय आय थिंक अरुंधतीच्या लग्नाच्या वेळेला की अरुंधतीच्याच लग्नाच्या वेळेला की अभिच्या लग्नाच्या वेळेला, आय डोंट रिमेंबर. पण मी म्हणलं होतं जर मला कोपरापासून मेहंदी काढायला देणार असाल, अरुंधतीच्या लग्नात नव्हती काढली मी, अभिच्या लग्नात असेल, जर कोपरापासून मेहंदी काढू देणार असाल तर मी मेहंदी काढते, नाही तर माझ्या हातावर मेहंदी काढायची नाही. मला प्रॉपर फुल आवडते मेहंदी. पाठी पुढे म्हणजे दुल्हन मेहंदी असते ना ती. अरे मी वेडी आहेस का? नाही नाही ते मग स्केचपेनने पण काढतात अगं. ही कशी छान दिसते हातात, छान आणि मस्त हिरवा चुडा किंवा मस्त भरगच्च बांगड्या. मला काचेच्या बांगड्या जास्त आवडतात रादर देन स्टीलच्या किंवा त्या वेल्वेटच्या. मला काचे तो आवाज मला आवडतो, त्यामुळे ते प्रॉपर भरायच्या छान अशा, ते आवडतं मला. हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर कमेंट सेक्शन असं भरणार आहे की किती छान आहे ही संजना हे सगळे कमेंट्स असणार आहेत. काही नसतं संजनाच्या बाबतीत. नाही, असं होणार आहे. हा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर होणार आहे. सो थँक्यू सो मच. खूप गोड दिसतेस, खूप गोड हसतेस, अशीच हसत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.